कहाणी शुक्रवारची जीवतीची. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. अगं सुईणी, मला नाळवारीसह एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भवती राहिली. तेव्हा ती तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळातपणाचं पोट दुखू लागलं की मला कळव. मी तुझं बाळातपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षण सर्व मुलाची दिसत आहेत. आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असे गुप्त भुयार तयार करवा. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचा डंब केलं. पोट दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणीबाईचं पोट दुखू लागलं. सुळणीला बोलावणं आलं. त्याचबरोबर तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचा ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई, तुझी पहिली खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस आणि बांधले नाही तर भय वाटेल. असं म्हणून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली. मुलगा झाला. तिने एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन बांधला आणि तो तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटा झाला असं सांगू लागली. तिला नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईणी निघून गेली. राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो. म्हणून तिने तांदूळ उडवावे, ते या मुलाच्या डोक्यावर पडावेत. हिरवं लुगडे नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज केलं. कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं. तांदूळाचं धुणं वलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला. रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चित केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होते. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. तो आपल्या आईला म्हणाला, कोण्या पापाने माझ्या शेपटावर पाय दिली? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भिईल काय? हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी घेतली. काशी जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण 5वी-6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे? जीवती उत्तर करते, अगं ते माझ्या नवसाचं बाळ निजलं आहे. मी त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. तितक्यात उत्तरात्र झाल्यावर 6वी व जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडे याचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देते वेळी घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यांना ब्राह्मणानं विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटात वामदं केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजानं निरोप धाडला, मला जीवतीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तरच जेवायला येईल. राजानं कबूल केलं. जिथे तांदळाचं धुणं होतं ते काढून तिनं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही.
दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे. पुढे पान वाढली, मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही त्या पंक्तीत बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. हा त्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. घाई केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिने सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्यानं आपल्या आईबापासह राजवाड्यात नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.